Yes, ma'am. तुझं नाव सांग मला, फुल नेम सांग तुझं. तुळजा प्रदीप पाटील. ओके. आणि तू फर्स्ट स्टँडर्डला आहेस का? Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. वेलकम टू आवर क्लास. Thank you, ma'am. चलो चलो फिर लेट्स मूव टू द क्लास. आई एम प्रेझेंटिंग द स्क्रीन. ओके. सगळ्यांनी मला सांगायचंय आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसतीये का? ओके, स्क्रीन दिसते आणि आवाज पण येतोय. ओके. So today we are going to learn a new lesson. Today we are going to learn new lesson of English, that is fifth lesson. Who are you? Our lesson name is Who are you? Who are you म्हणजे काय? तू कोण आहेस? है ना. Who are you चं मीनिंग काय? क्वेश्चन विचारलंय त्यांनी. हे क्वेश्चन आहे. Who are you म्हणजे तू कोण आहेस? कोण आहे ते गेस करायचे. ओके. खाली आपल्याला काही व्हेजिटेबल्स दिसतात है ना. काही बॉईज आणि गर्ल्स आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? व्हेजिटेबलचे कॉस्ट्युम्स घातलेले. इकडे फर्स्ट फर्स्ट पिक्चर मध्ये एक बॉय दिसतोय. त्याने काय केलंय? रॅबिटचे कपडे घातलेत ना. त्याने काय केलंय? रॅबिटचं कॉस्ट्युम घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी गर्ल दिसतीये अशी रनिंग करतीये डोक्याला हात लावून, तिने काय केलेलं आहे? कॅबेजचं कॉस्ट्युम घातलंय. कॅबेज म्हणजे कोबी. आणि त्याच्यानंतर खाली एक गर्ल, खाली एक बॉय आहे. त्याने काय घातलेलं आहे? कॅरेटचे कपडे घातलेत. गाजर दिसतंय ना, त्याने कॅरेटचा कॉस्ट्युम घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर रेड रेड ज्युसी ज्युसी काय असतं? टोमॅटो. त्या गर्लनी काय केलेलं आहे? टोमॅटोचे कपडे घातलेले. टोमॅटो सारखं कॉस्ट्युम घातलेलं आहे. म्हणजे एक रॅबिट बनलाय, एक कॅबेज बनलीये गर्ल, एक बॉय तो कॅरेट बनलाय आणि ती गर्ल आहे ते टोमॅटो बनलेली आहे. आणि सगळे धावतायत. का बरं रनिंग करतायत सगळे? आणि ती टोमॅटो तर बघा किती घाबरलेली आहे. टोमॅटो किती घाबरून पळतंय बघितलं तुम्ही? तर असं का करतायत सगळे? तर ते बघूया आपण आता. कॉन्व्हर्सेशन आहे इथे. हे जे सगळे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडून त्यांच्या टीचरनी काय केलंय? ऍक्टिव्हिटी करून घेतली एक. आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना तसे कॉस्ट्युम घालायला लागले. काही काहींना व्हेजिटेबल बनवलंय आणि एका बॉयला त्यांनी रॅबिट बनवलंय. आणि त्याच्यानंतर खाली एक लिफी व्हेजिटेबल आहे. लिफी व्हेजिटेबल म्हणजे काय? ज्याला पानं असतात. ग्रीन ग्रीन कलरचं दिसतंय व्हेजिटेबल, तर ते काय आहे? लिफी व्हेजिटेबल आहे. म्हणजे ज्याला लीव्ज असतात, म्हणजे पानं असतात. जसं की मेथीची भाजी, पालकची भाजी. मेथीची भाजी मीन्स काय? फेनुग्रीक. आणि पालक मीन्स स्पिनॅच. स्पिनॅच लिफी व्हेजिटेबल, फेनुग्रीक व्हेजिटेबल, कोरिएंडर मीन्स कोथिंबीर. ह्या सगळ्या काय झाल्या? लिफी व्हेजिटेबल्स. तर एका गर्लने लिफी व्हेजिटेबल म्हणजे त्याचं कॉस्ट्युम घातलेलं आहे लिफी व्हेजिटेबलचं. लीव्स दिसतात तिच्या. किती छानसा फ्रॉक आहे बघा तिचा. मेथीच्या भाजीचा फ्रॉक घातलाय तिने. आणि खाली अजून एक बॉय आहे. तो काय बनलाय? फॉक्स बनलाय. फॉक्स. तर काही काही स्टुडंट्स ॲनिमल बनलेत आणि काही स्टुडंट्स व्हेजिटेबल्स बनलेत. तर सगळ्यांचं कॉन्व्हर्सेशन काय आपण बघूया. Put your finger on the sentence. Okay.
You have to keep your finger what is I am reading. Okay, learn, read with me and enact. म्हणजे लर्न करायचंय, बोलायचंय, तुम्हाला शिकायचंय, पहिल्यांदा रीड करायचं, ट्राय करायचंय. रीड रीड म्हणजे रीडिंग करायचंय. रीड विथ मी म्हणजे टीचर सोबत रीड करायचंय. अँड इनॅक्ट म्हणजे ऍक्ट पण करायचंय, ऍक्टिंग पण करायची आहे शिकता शिकता. ठीक आहे, आपल्या जागेवर बसून ऍक्ट पण करायचंय आणि सेंटेन्स पण रीड करायचे. ओके, लेट स्टार्ट. स्टुडंट 1. स्टुडंट 1 काय बोलतोय? What is student 1 saying? Hello, I am a fresh green cabbage. Who are you? तो फर्स्ट स्टुडंट खाली दिसते ना, ती गर्ल, ती आहे फर्स्ट स्टुडंट. ती काय बोलतीये? आय एम फ्रेश ग्रीन कॅबेज. हु आर यू? म्हणजे हॅलो, मी फ्रेश फ्रेश म्हणजे ताजी ताजी कोबी आहे आणि तू कोण आहेस असं ती विचारते. मग स्टुडंट 2 काय बोलतोय? आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट. आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट कॅबेजेस. मग तो रॅबिट काय म्हणतोय? म्हणजे तो बॉय काय म्हणतोय? आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट. मी स्मार्ट आणि व्हाईट म्हणजे पांढरा शुभ्र ससा आहे. स्मार्ट म्हणजे हुशार, मी हुशार आणि व्हाईट रॅबिट म्हणजे पांढरा शुभ्र ससा आहे. अँड आय ईट कॅबेजेस. तो काय बोलतोय? मी कॅबेज खातो म्हणजे मी कोबीला खात असतो. मग स्टुडंट 1 घाबरला. का बरं घाबरली ती गर्ल? कॅबेज का बरं घाबरून पळायला लागला? स्टुडंट 1 काय म्हणते? रन अवे. तो कॅबेज काय करतोय? म्हणतोय आणि पळत पळत सुटला, एकदम जोराजोरात पळायला लागला तो. तर असं का बरं झालं? रॅबिट बोलला आय ईट कॅबेजेस म्हणजे मी कॅबेज खातो. आणि मग त्या स्टुडंट 1 ला काय वाटलं? त्या कॅबेजला वाटलं आता हा आपल्याला रॅबिट खाऊन टाकणार, म्हणून तो कसा पळायला लागला? असं म्हणून पळायला लागला तो. त्याच्यानंतर आला स्टुडंट 3. स्टुडंट 3 कोण आहे बघूया आपण. हॅलो, आय एम अ ज्युसी क्रंची कॅरट. हु आर यू? तो स्टुडंट 3 आहे ना, खाली दिसतोय कॅरेट, तो 3 नंबरचा स्टुडंट आहे. आणि तो स्टुडंट 2 ला म्हणजे त्या रॅबिटला काय विचारतोय? हॅलो, आय एम ज्युसी क्रंची कॅरट. हु आर यू? म्हणजे मी ज्युसी, क्रंची म्हणजे कुरकुरीत, ज्युसी म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर ज्यूस आहे, माझ्यामध्ये खूप रस आहे, आणि असा मी कॅरेट आहे, गाजर. हु आर यू? तू कोण आहेस? गाजर रॅबिटला विचारतोय. मग रॅबिट काय म्हणतो? आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट कॅरट्स. तो काय म्हणतोय? मी स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे आणि आय ईट कॅरट्स म्हणजे मी गाजर खातो. मग गाजर घाबरला. स्टुडंट 3 गाजर बनला होता ना, मग तो गाजर घाबरला आणि तो कसा ओरडायला लागला? असं म्हणून रन्स अवे म्हणजे पळून गेला. जस पहिले कॅबेज पळून गेला, नंतर गाजर पण पळून गेला रॅबिटला बघून. म्हणजे तो रॅबिट काय करतोय? सगळ्या व्हेजिटेबल्सला घाबरवतोय, मी तुम्हाला खाऊन टाकणार असं म्हणून तो सगळ्यांना घाबरवतोय. त्याच्यानंतर आला स्टुडंट 4 म्हणजे 4 नंबरचा स्टुडंट आला. तो काय बनलाय? टोमॅटो. ती गर्ल काय बनली? टोमॅटो. ती काय बोलते? हॅलो, आय एम अ बिग रेड टोमॅटो. हु आर यू? ती त्या रॅबिटला परत विचारते. तर टोमॅटो रॅबिटला काय विचारतोय? आय एम अ बिग रेड टोमॅटो. मी मोठा आणि लाल लाल टोमॅटो आहे. हु आर यू? तू कोण आहेस? मग तो रॅबिट काय बोलतो? आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट टोमॅटोज. तो टोमॅटोला काय बोलतो? मी स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे आणि मी टोमॅटो खातो. टोमॅटो खातो म्हटल्यावर टोमॅटोला भीती वाटली. मग टोमॅटोला वाटलं आता हा रॅबिट आपल्याला खाऊन टाकेल, म्हणून मग टोमॅटो पण पळायला लागलं. टोमॅटो ऑल्सो रन्स अवे अँड ही सेड आ असं बोलून तो
पळायला लागला, पळून गेला टोमॅटो पण. म्हणजे असं रॅबिट काय करतोय, सगळ्या लिफी व्हेजिटेबल्सला घाबरवायचं काम करतोय. त्या व्हेजिटेबल्सला वाटतं आता आपल्याला खाऊन टाकेल हा रॅबिट, म्हणून सगळे पळायला लागले. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट अजून एक लिफी व्हेजिटेबल आलेलं आहे. कॅबेज झाला, आणि कॅबेज आला, मग तो रॅबिटशी बोलला आणि पळून गेला. त्याच्यानंतर कॅरेट पण आला आणि रॅबिटशी बोलला तो आणि पळाला. नंतर टोमॅटो पण पळून गेला. आता कोण आलं, रॅबिटशी बोलायला कोण आलंय आता, स्टुडंट नंबर 5, लिफी व्हेजिटेबल. आणि तो येतो आणि काय बोलतो, ती गर्ल काय बोलते, हॅलो, आय एम अ ग्रीन लिफी व्हेजिटेबल, हू आर यू. ती म्हणते हॅलो, मी मी हिरवीगार पालेभाजी आहे, तू कोण आहेस, असं विचारते ती रॅबिटला. मी हिरवी पालेभाजी आहे, तू कोण आहे. मग तो रॅबिट काय बोलतो, आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट व्हेजिटेबल्स. रॅबिट काय बोलतो, मी स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे आणि मी व्हेजिटेबल्स खातो, लिफी व्हेजिटेबल्स खातो. तो आता त्या गर्लला, लिफी व्हेजिटेबलला पण घाबरवायला लागला. मग ती लिफी व्हेजिटेबल पण पळून जाते. ती शी रन्स अवे अँड सेड आ, अशी घाबरते, आ ओरडते आणि पळून जाते. सगळे पळून जायला लागतात रॅबिट पासून. रॅबिट सगळ्यांना घाबरवत असतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर नवीन न्यू बॉय येतो बघा. कोण येतो आता न्यू, कोण आहे बघूया आपण. स्टुडंट 6 काय बोलतो, हॅलो, हू आर यू. न्यू स्टुडंट येतो. त्यांनी कशाचा कॉस्ट्युम घातलेला खाली दिसतोय तुम्हाला, है ना. कशाचा कॉस्ट्युम येतो, फॉक्सचा. तो काय करतो, तो आता एंट्री करतो. तो बोलतो हॅलो, हू आर यू. तो रॅबिटला विचारतोय, तू कोण आहेस. मग तो रॅबिट बोलतो, आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट व्हेजिटेबल्स, हू आर यू. आता रॅबिट काय बोलतो, मी स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे अँड आय ईट व्हेजिटेबल्स, आणि मी व्हेजिटेबल्स खातो. हू आर यू, तू कोण आहेस. मग तो न्यू स्टुडंट काय बोलतो, फॉक्स काय बोलतो, आय एम अ सुपर डुपर क्लेवर फॉक्स अँड आय ईट स्मार्ट व्हाईट रॅबिट्स. फॉक्स काय बोलतो बघा, आतापर्यंत काय होत होतं, रॅबिट सगळ्या व्हेजिटेबल्सला घाबरवत होता. आता काय फॉक्स काय बोलतो, आय एम सुपर डुपर क्लेवर फॉक्स, म्हणजे मी सुपर डुपर म्हणजे खूप हुशार, क्लेवर म्हणजे पण हुशार, असा फॉक्स आहे, म्हणजे कोल्हा आहे मी. अँड आय ईट स्मार्ट व्हाईट रॅबिट्स, आणि मी स्मार्ट व्हाईट रॅबिट्सला खातो, असं तो कोल्हा बोलतो त्या रॅबिटला. आणि मग आता रॅबिट घाबरला. इतके वेळ तो सगळ्यांना घाबरवत होता, आता रॅबिट घाबरून पळू लागला. कसा बोलायला लागला तो, आ, ही सेड आ अँड रन्स अवे. म्हणजे तो रॅबिट आहे, तो आ असा बोलला. लिफी व्हेजिटेबल्स कशा आ बोलून पळाल्या, तसा तो आता रॅबिट पळायला लागला, कारण की फॉक्सनी रॅबिटला घाबरवलं. फॉक्स रॅबिट खातो, त्याच्यामुळे रॅबिटला भीती वाटली आणि मग तो पळत सुटला. अँड स्टुडंट 6 रन्स आफ्टर स्टुडंट 2, म्हणजे फॉक्स जो आहे तो रॅबिटच्या मागे पळायला लागला. समजलं कॉन्व्हर्सेशन. ओके. Now see the questions. Name and label the pictures of various vegetables in your word file. म्हणजे तुम्हाला अजून काय व्हेजिटेबल्स असतील
त्याचे नेम्स लिहायचे तुमच्या बुकमध्ये. ठीक आहे. अँड नंतर आहे इनॅक्ट द स्टोरी, म्हणजे स्टोरीत जसं दिलं तसं ऍक्ट करायचंय. तुम्हाला जर तुमचे फ्रेंड्स असतील तर तुम्ही असं करू शकता, एकाचं नाव सांगू शकता, तू टोमॅटो, तू कॅबेज, आणि एकाने रॅबिट बनायचं, आणि एकाने फॉक्स बनायचं, एकाने लिफी व्हेजिटेबल बनायचं. आणि मग त्यात जे त्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन दिलं लेसन मध्ये ते तसं रिपीट करायचं, आणि एक छोटासा गेम खेळायचा सगळ्यांनी, है ना. म्हणजे इंग्लिशचं कॉन्व्हर्सेशन पण होणार आणि गेम पण खेळून होणार. ठीक आहे. मला अजून काही लिफी व्हेजिटेबल्सची नावं कोण सांगेल, किंवा कुठले पण व्हेजिटेबल्सचे नेम्स कोण सांगेल, चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके, तुळजा सांग मला. अजून अजून 2 व्हेजिटेबल्सची नावं येतात का, न्यू व्हेजिटेबल्स? ऑनियन, ओके. गार्लिक. सॉरी, गार्लिक. गार्लिक. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुळजाने काय सांगितलं? ओनियन अँड गार्लिक, म्हणजे कांदा. ओनियन मीन्स कांदा अँड गार्लिक मीन्स लसूण. ठीक आहे. आता कुशाल सांग न्यू काही व्हेजिटेबल सांग. कॅरट, कॅबेज. ओके. ओके, कॅरेट आणि ओके, ब्रिंजल. व्हेरी गुड. रेडी फिंगर. लेडी फिंगर. ओके ओके, दॅट्स इट. ओके, खुशाल माईक ऑफ कर. कॅरेट आणि कॅबेज आपण पाहिलं स्टोरीमध्ये, है ना. खुशालने काय सांगितलं? ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांग, आणि लेडी फिंगर म्हणजे भेंडी. ठीक आहे. आता जिज्ञासा काय सांगते बघू आपण. जिज्ञासा, माईक ऑन कर. माईक ऑन कर. व्हेजिटेबल सांग. कॅप्सिकम, ओके. ग्रीन पीस, चिल्ली, कुकुम्बर. अरे बापरे, तुला तर खूप सगळे व्हेजिटेबल्स येतात. व्हेरी गुड. ऑनियन, पोटॅटो. ओके. अरे वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. तिने काय काय सांगितलं बघा. कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची. परत काय सांगितलं तू? पोटॅटो म्हणजे बटाटा, है ना. आता वल्लभ सांगेल. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. ओके. अजून अजून आठवतंय? कोरिएंडर. रॅडिश म्हणजे मुळा. ओके, व्हेरी गुड वल्लभ. किती सगळे व्हेजिटेबल्स आले बघा. तर त्याच्यावरती तुम्ही एक छोटंसं ऍक्ट पण करू शकता, है ना. फ्रेंड्सला सोबत घेऊन कॉन्व्हर्सेशन रीड करू शकता, ऍक्ट करून बघू शकता. खाली काय दिलंय? इन दिस किट यूज अनदर नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड इनक्रीज द नंबर ऑफ कॅरेक्टर्स. फॉर एक्झाम्पल, पंपकिन, कॉलीफ्लॉवर, ब्रिंजल अँड रॅडिश. म्हणजे पंपकिन यूज करू शकता तुम्ही. अजून काही स्टुडंट्सला घेऊन असं छोटंसं ऍक्ट करू शकता. त्याच्यामध्ये एकाला पंपकिन बनवू शकता, कुणाला कॉलीफ्लॉवर. पंपकिन म्हणजे काय? भोपळा. कॉलीफ्लॉवर बनवू शकता, फ्लॉवर. ब्रिंजल आणि रॅडिश, कुणाला वांगे बनवू शकता, कुणाला रॅडिश म्हणजे मुळा पण बनवू शकता. अजून काही लिफी व्हेजिटेबल्स, स्पिनॅच असतं, पालक, है ना. अजून कोणत्या? करी लिव्ज असतात. अशा खूप सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत. ठीक आहे. मधुराचं काय चाललंय? चॅट बॉक्स मध्ये खूप टायपिंग येतंय.
मोबाईलशी खेळायचं नाहीये, छोटी कंपनी. लक्ष द्यायचं इकडे. Okay. Now let's start our new lesson. Lesson for second standard students. सगळ्यांनी कॉन्व्हर्सेशन रीड करायचंय आणि अजून काही न्यू व्हेजिटेबल्सचे नेम लिहायचे, प्लस त्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्सचे नेम्स आहेत ते पण कॉपी करायचे सगळ्यांनी. ठीक आहे. लास्ट टाइम आपण काय लर्न केलं होतं? डिस्क्रायबिंग वर्ड्स. आठवतंय सगळ्यांना? 4 पेन्सिल्स, क्लेवर अँड लॉयल डॉग, है ना, रेड रोज, तर रेड ब्युटिफुल, 4 शार्प वगैरे हे सगळे डिस्क्राईब करतात, एखाद्या थिंगला डिस्क्राईब करतात, म्हणून त्याला बोलतात डिस्क्रायबिंग वर्ड्स. नेमिंग वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स, हे सगळे जे ग्रामर आहे ते विसरायचं नाहीये. लेसन एक वेळ थोडा विसरला तर ठीक आहे, पण हे ग्रामर जे आहे ते लक्षात ठेवायचं. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू पोएम. एक छोटीशी पोएम लर्न करायची आपल्याला. लेसन नंबर 2.6 फ्रेंड्स फॉर एव्हर. फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणजे छोटीशी ही एक राईम आहे. कशावरती? तुमचे सगळे फ्रेंड्स असतात ना, त्या फ्रेंड्ससाठी एक ह्या म्हणजे जो पोएट आहे त्यांनी एक छोटीशी राईम बनवली आहे सगळ्या फ्रेंड्ससाठी. सगळ्यांना फ्रेंड्स असतात, है ना, सगळ्यांना आपले आपले फ्रेंड्स खूप आवडतात, नवीन नवीन फ्रेंड्स बनवायला आवडतात, आणि आपले काही खूप लहानपणापासूनचे पण काही फ्रेंड्स असतात, है ना. तुम्ही छोटे होते म्हणजे स्कूलला जायला लागले होते तेव्हापासूनचे फ्रेंड, किंवा तुमच्या शेजारी राहणारे फ्रेंड, खूप आधीपासूनचे, ते ओल्ड फ्रेंड, त्याला काय बोलायचं? ओल्ड फ्रेंड्स. आणि न्यू फ्रेंड्स म्हणजे न्यू क्लासमध्ये गेले तुम्ही की तुमचे न्यू फ्रेंड्स बनतात, किंवा क्लासमध्ये कुणी न्यू स्टुडंट आला की तुमचा फ्रेंड बनतो, मग ते झाले न्यू फ्रेंड्स. म्हणजे सगळ्या छोट्या मुलांना न्यू फ्रेंड्स असतील किंवा ओल्ड फ्रेंड्स असतील तरी सगळे फ्रेंड्स आपल्या आवडीचे असतात, आपले स्पेशल असतात ते आपल्यासाठी, है ना. तर मग ह्या पोएटला पण सगळे फ्रेंड्स स्पेशल वाटतात, म्हणून त्यांनी काय केली? माइक ऑफ करा. त्यांनी एक छोटीशी राईम बनवली फ्रेंड्स वरती. तर काय आपण बघूया. पोएम नेम इज फ्रेंड्स फॉर एव्हर. फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणजे फ्रेंड्स म्हणतो ना आपण कायमचे फ्रेंड्स, है ना. फॉर एव्हर म्हणजे कायम, हमेशा के लिए असं म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, सदा के लिए, तसं कायमचे फ्रेंड्स असं मराठीमध्ये त्याचं मिनिंग होईल. लिसन, सिंग अँड ऍक्ट म्हणजे ऐकायचंय, सिंग करायचंय, बोलायचंय आणि ऍक्ट पण करायचंय. इथे बघा सगळे फ्रेंड्स किती मजा करतायत. तुम्ही कसे सगळे फ्रेंड्स संध्याकाळी खेळायला जमता, खूप सगळे गेम्स खेळता, है ना, मजा करता, एकमेकांना थिंग्स तुमच्या काय असतील ते शेअर करता, एकमेकांच्या टिफिन मध्ये शेअर करता, टिफिन शेअर करता, एकमेकांचं खाता ना क्लासमध्ये. आता तर स्कूल नाही, आता नाही, पण रेग्युलरली तुम्ही काय करता? फ्रेंड्स सोबत खूप खूप खेळता, टिफिन शेअर करता, अजून तुमच्या काय आवडीच्या गोष्टी असतील त्या त्यांना देता, त्यांच्या तुम्ही घेता, म्हणजे एकमेकांना शेअर करता तुम्ही, है ना. एकत्र अभ्यास करता,
मग आता हे पोएट काय म्हणतोय बघूया आपल्याला फ्रेंड्स बद्दल. अजून काय काय न्यू थिंग्स सांगतोय तो. मेक न्यू फ्रेंड्स बट कीप द ओल्ड. वन इज सिल्वर अँड अदर गोल्ड. अ सर्कल इज राऊंड. इट हॅज नो एंड. दॅट्स हाऊ लॉंग आय विल बी युअर फ्रेंड. Across the land, across the sea, friends forever, we will always be. म्हणजे काय बोलतायत ते. मेक अ न्यू फ्रेंड्स बट कीप द ओल्ड. म्हणजे न्यू न्यू फ्रेंड्स बनवा, पण तुमचे जे जुने फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी पण फ्रेंडशिप ठेवा. मेक न्यू फ्रेंड्स म्हणजे नवीन नवीन मित्र बनवा. बट कीप द ओल्ड म्हणजे जुने जे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी फ्रेंडशिप कायम ठेवा. आता न्यू फ्रेंड्स मिळाले म्हणून जुने फ्रेंड्सला विसरायचं का? नाही, त्यांच्यासोबत पण खेळायचं, त्यांच्यासोबत पण फ्रेंडशिप ठेवायची, त्यांना पण भेटायचं, असं पोएट सांगतात. वन इज सिल्वर अँड अदर इज गोल्ड. म्हणजे न्यू जे फ्रेंड्स असतात ते सिल्वर सारखे असतात. सिल्वर म्हणजे काय, खूप आपण म्हणतो ना गोल्ड आणि सिल्वर, सोनं चांदी कसं स्पेशल असतं, खूप आपल्यासाठी व्हॅल्युएबल असतं, खूप महत्वाचं असतं आपल्यासाठी. आपण कसं जपून ठेवतोय ना, गोल्ड सिल्वर असं वरती टाकतो का आपण, कपाटामध्ये सेफ ठेवतो ना. मम्मी सेफ ठेवून देते ना, सिल्वरचे गोल्डचे दागिने असतील, ज्वेलरी असेल तुमच्याकडे काही, तर मम्मी काय म्हणते, नाही हे व्हॅल्युएबल आहे, ह्याला हात नाही लावायचा, असं इकडे तिकडे टाकायचं नाही, है ना. किंवा तुमच्या कानात असेल, गळ्यात काही असेल तर काय करतात मम्मी, खूप सांभाळायला सांगतात, केअर घ्यायला सांगतात. म्हणजे कसे असतात, गोल्ड आणि सिल्वर खूप व्हॅल्युएबल असतं. मग तसेच फ्रेंड्स पण गोल्ड आणि सिल्वर सारखे. न्यू फ्रेंड्स कशासारखे, सिल्वर सारखे म्हणजे चांदी सारखे. तर जुने जे फ्रेंड्स आहेत ते चांदीपेक्षा पण खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप व्हॅल्युएबल आहेत. म्हणजे ते गोल्ड आहेत. जुने फ्रेंड्स हे गोल्ड आहेत, सोन्यासारखे, आणि न्यू फ्रेंड्स हे चांदी सारखे. न्यू फ्रेंड्स इज लाईक सिल्वर अँड ओल्ड फ्रेंड्स आर लाईक गोल्ड. म्हणजे त्यांना पोएटला काय बोलायचंय की आपले फ्रेंड्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्वाचे आहेत, खूप व्हॅल्युएबल आहेत, त्यांना विसरायचं नाही. जुने पण फ्रेंड्स ठेवायचे आपल्यासोबत आणि न्यू फ्रेंड्स पण बनवायचे. अ सर्कल इज राऊंड, इट हॅज नो एंड, दॅट्स हाऊ लॉंग आय विल बी युअर फ्रेंड. अ सर्कल इज राऊंड म्हणजे सर्कल कसं असतं, राऊंड असतं ना. सर्कलचा शेप कसा असतो, राऊंड. इट हॅज नो एंड. स्क्वेअर माहितीये सगळ्यांना, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, त्याला कसे 3 कॉर्नर असतात ना, म्हणजे त्याला एंड असतो. तसं सर्कलला एंड असतो का? सर्कलला एंडच नाहीये. सर्कलला कॉर्नर आहेत का? सर्कलमध्ये कॉर्नर नाहीये, जसं स्क्वेअर, ट्रायंगल मध्ये असतात तसे. मग ते काय बोलताय, सर्कल इज राऊंड, इट हॅज नो एंड, दॅट्स हाऊ लॉंग आय विल बी युअर फ्रेंड. जसं सर्कलला एंड नसतं, कॉर्नर्स नसतात, म्हणजे सर्कल सर्कल जसं एंड होत नाही त्याप्रमाणे मी पण तुझा फ्रेंड राहीन, मी कधीच तुझ्याशी फ्रेंडशिप तोडणार नाही. दॅट्स हाऊ लॉंग आय विल बी युअर फ्रेंड म्हणजे तेवढा जास्त वेळ मी तुझा फ्रेंड राहील. सर्कल जसं राऊंड असतं त्याला शेवट नसतो सर्कलला. सर्कल कधी संपतं का? राऊंड 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 फिरतच राहतं. तसं मग मी पण तुझा फ्रेंड राहील, कायम मी तुझा फ्रेंड राहील. अक्रॉस द लँड, अक्रॉस द सी, अक्रॉस द लँड, अक्रॉस द सी, फ्रेंड्स फॉर एव्हर, वी विल ऑलवेज बी. इथे बघा, वी नंतर अपॉस्ट्रॉफी देऊन डबल एल दिलेले, म्हणजे तो वर्ड काय आहे, वी विल. कधी कधी काय करतात, पूर्ण वी विल, आय विल याच्याऐवजी काय करतात, तिथे वरती कॉमा देतात, म्हणजे त्याला बोलतात अपॉस्ट्रॉफी. मग तो अपॉस्ट्रॉफी देऊन डबल एल करतात, म्हणजे त्याचं मिनिंग असतं वी विल. वी विल ऑलवेज बी. अक्रॉस द लँड, अक्रॉस द सी, तो ते पोएट त्याच्या फ्रेंडला काय म्हणतोय, अक्रॉस द लँड. म्हणजे अक्रॉस द लँड म्हणजे काय, अक्रॉस म्हणजे काय, त्याच्या पलीकडे, है ना. आपण एखादी गोष्ट ओलांडतो ना त्याला बोलतात अक्रॉस.
म्हणजे एखाद्या गोष्टीच्या पलीकडे. म्हणजे अक्रॉस द लँड, अक्रॉस द सी. अक्रॉस द लँड म्हणजे काय, त्या जमिनीच्या पलीकडे. म्हणजे इथे आपल्याला कसं मिनिंग घ्यायचं आहे की तू जरी दुसऱ्या देशात असतील, माझा फ्रेंड जरी दुसऱ्या देशात असेल, किंवा अक्रॉस द सी म्हणजे समुद्राच्या पलीकडे असेल, है ना. समुद्राच्या पलीकडे म्हणजे काय थोडक्यात दुसऱ्या देशामध्ये असेल. अक्रॉस द लँड म्हणजे दुसऱ्या गावाला असेल किंवा दुसऱ्या राज्यामध्ये असेल, जमिनीच्या पलीकडे किंवा समुद्राच्या पलीकडे. फ्रेंड्स फॉर एव्हर, आय विल ऑलवेज बी. म्हणजे मी तुझा कायम फ्रेंड राहीन, मी तुझा कायम मित्र राहीन. तू कुठेही असो, त्याचं मिनिंग काय, तू कुठे जरी असला, कुठल्याही देशात असो, कुठल्याही गावात असो, मी तुझा कायम फ्रेंड राहीन. ठीक आहे. परत एकदा, थोडस समजून घ्यायला हार्ड आहे पोएम, पण त्याचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. पोएटला ऍक्च्युअल काय बोलायचंय ते फक्त आपल्याला समजून घ्यायचंय. वर्ड्स इझी आहेत ह्याच्यातले, पण मिनिंग हार्ड आहे. मेक न्यू फ्रेंड्स बट कीप द ओल्ड, वन इज सिल्वर अँड अदर इज गोल्ड. म्हणजे सांगितलं मी की आपले फ्रेंड्स आपल्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत. जुने फ्रेंड्स गोल्ड सारखे, तर न्यू फ्रेंड्स सिल्वर सारखे. अ सर्कल इज राऊंड, इट हॅज नो एंड. म्हणजे सर्कल राऊंड असतं आणि त्याला कसं शेवट नसतो अजिबात, त्याला कॉर्नर्स नसतात. दॅट्स हाऊ लॉंग आय विल बी युअर फ्रेंड. म्हणजे सर्कलला जसं शेवट नसतो, तशी आपली फ्रेंडशिप पण कधीच त्याला एंड, आपल्या फ्रेंडशिपचा कधीच एंड होणार नाही. आपली फ्रेंडशिप कायमस्वरूपी राहील. अक्रॉस द लँड, अक्रॉस द सी, फ्रेंड्स फॉर एव्हर, वी विल ऑलवेज बी. म्हणजे आपला जर फ्रेंड, तू कुठेही असशील, तर फ्रेंडला बोलतोय पोएट की तू कुठेही असशील, कुठल्याही देशात असशील, कुठल्याही गावात असशील, तरी आपण कायम एकमेकांचे फ्रेंड्स राहू. ठीक आहे. हे बघा, ही गर्लच्या वरती हे दाखवले ना, प्लेन दाखवलंय, एरोप्लेन. म्हणजे ती गर्ल लेटर लिहितीये त्या एका तिच्या फ्रेंडला, आणि तिचा फ्रेंड कुठे आहे, आणि इकडे एक झाडाखाली बसलेला बॉय पण लेटर लिहितोय. म्हणजे अक्रॉस द लँड, अक्रॉस द लँड म्हणजे दुसऱ्या राज्यात असेल, जमिनीच्या पलीकडे असेल, म्हणजे जमिनीवरतीच पण दुसऱ्या गावामध्ये. आणि अक्रॉस द सी, अक्रॉस द सी काय असतात, दुसरे देश असतात. जसं की अमेरिका, इंग्लंडला वगैरे जायचं असेल तर आपल्याला समुद्र पार करून जायला लागतं, है ना, विमानाने जायला लागतं आणि समुद्र पार करून जायला लागतं. म्हणजे अक्रॉस द सी म्हणजे दुसरा देश. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? पोएमचा मीनिंग समजला का? छोटे बच्चे, समजलं सगळ्यांना? ओके. फाइंड अँड राईट द रायमिंग वर्ड्स. हे नेहमी आपण प्रत्येक लेसन मध्ये शोधतो, बऱ्याच लेसन्स मध्ये आपण रायमिंग वर्ड शोधून काढतो, है ना. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करायचे. जसं की फर्स्ट वर्ड आहे ओल्ड. तर ओल्डचा हे काय होईल रायमिंग वर्ड, इथे पाहिलं आपण, बट कीप द ओल्ड, है ना. सेंटेन्स काय, बट कीप द ओल्ड, वन इज सिल्वर अँड द अदर गोल्ड. ओल्ड आणि गोल्ड बघा, प्रोनाऊन्स करायला सिमिलर आहे ना. ओल्ड आणि गोल्ड, त्याच्यामध्ये एंडला ओल्डचं स्पेलिंग काय, OLD, आणि गोल्डचं स्पेलिंग आहे GOLD. तर लास्टचे OLD सेम आहेत, म्हणून ओल्डचा रायमिंग वर्ड काय, गोल्ड. आफ्टर दॅट SEAC, सीचा रायमिंग वर्ड काय होईल, एकदम लास्ट स्टँजामध्ये बघा, अक्रॉस द लँड, अक्रॉस द सी, फ्रेंड्स फॉर एव्हर, वी विल ऑलवेज बी. तर त्याच्यामध्ये सी आहे, SEAC, आणि लास्ट लाईन BE, बी, सी अँड बी, हे काय रायमिंग वर्ड्स.
C and B are rhyming words. Then third one is E and D, end. E and D, end. तर एंड साठी आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचंय. एंड साठी कोण सांगेल? कुशाल सांगशील रायमिंग वर्ड? Yes. सॉरी हा, वेट. तर एंड साठी मला शोधून दाखव. Friend. स्पेलिंग रीड कर. I हम्म. will be your friend. ओके. एंड आणि फ्रेंड. एंडचं स्पेलिंग काय? स्क्रीनवर दाखव. E-N-D. एंड. ओके. आणि फ्रेंडचं? F-R-I-E-N-D. Friend. व्हेरी गुड. एंड अँड फ्रेंड हे काय रायमिंग वर्ड्स आहेत. संपले का रायमिंग वर्ड्स? ओके. 3च रायमिंग वर्ड्स होते. तर समजलं. ओल्डचं रायमिंग वर्ड गोल्ड, सी, बी, एंड अँड फ्रेंड. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव? टेल 5-6 सेंटेन्स अबाउट युअर फ्रेंड. म्हणजे तुम्हाला किती फ्रेंड्स आहेत? हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव? तर मला कोण आन्सर करेल? कोण आन्सर सांगेल? सार्थक सांग. सार्थक सांगशील? हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव? Yeah. Two friends. Yes. And Prajwal. ओके. परत सांगशील? मला नीट ऐकायला नाही आलं. Two friends. असं सांगायचं. वेट वेट वेट. Prajwal. ओके. वेट असं सांगायचं. आय हॅव 2 फ्रेंड्स. डायरेक्ट 2 फ्रेंड्स नाही म्हणायचं. काय बोलायचं? आय हॅव 2 फ्रेंड्स. I have 2 friends. Yes. And Prajwal. ओके. व्हेरी गुड. मग त्यांच्याविषयी तुला एक सेंटेन्स सांगता येईल? सांगता येईल का? Very nice. बोल. My friend. बोल. लागतो तिथे तो. लाजायचं नाहीये. तुला जसं येईल, जे पण येईल ते सांग तू. काही प्रॉब्लेम नाही. बोल. I like नाही बोलत टीचर. ओके ओके. इट्स ओके. आता कोण सांगेल? वल्लभ सांगशील का? फ्रेंड्स बद्दल. I have. I have 2 friends. ओके Rajveer, Prathamesh. ओके ओके. फ्रेंड्स बद्दल सांगता येईल? We are Going going to to school together. ओके. व्हेरी गुड. वी आर गोइंग टू स्कूल टुगेदर. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र स्कूलला जाता है ना. आता जिज्ञासाला सांगायचंय. जिज्ञासा सांगशील? Two friends. ओके. name some. My friend's name is. My friend's
name is Sachi and Rudrani. ओके. एक सेंटेन्स सांगता येईल? Yes. बनव बरं एक सेंटेन्स. त्यांच्याबद्दल काय सांगशील? मराठीत सांगितलं तरी चालेल. नसेल येत इंग्लिश मध्ये तर मराठीत सांगू शकता तुम्ही. माझ्या मैत्रिणी मला खूप आवडतात. ओके. आय लाईक माय फ्रेंड्स व्हेरी मच, है ना? I like my friend very much. तुळजा काय सांगेल? तुळजा सांग, माईक ऑन कर. I have one friend. ओके. Her name is Anisha. We play together. We live in same colony. ओ वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड तुळजा. Thank you, ma'am. तर तुम्ही काय काय सांगू शकता? आय हॅव 2 फ्रेंड्स किंवा आय हॅव 1 फ्रेंड. आय लाईक माय फ्रेंड व्हेरी मच. वी शेअर आवर टिफिन टुगेदर. वी प्ले टुगेदर. वी डू अवर होमवर्क टुगेदर. असं 5-6 सेंटेन्स मध्ये तुम्ही सांगू शकता. किंवा एक फ्रेंड असेल तर शी इज माय बेस्ट फ्रेंड. फॉर एक्झाम्पल जिज्ञासा इज माय बेस्ट फ्रेंड. असं तुमचे जे फ्रेंडचं नेम आहे ते लिहून शी इज माय बेस्ट फ्रेंड. आय लाईक जिज्ञासा व्हेरी मच. असं सेंटेन्सेस छोटे छोटे बनवायचे. ठीक आहे. तर खाली काही वर्ड्स दिलेले पोएम मधले हार्ड वर्ड्स सांगितले त्यांनी, तर ते रीड करायचं, ट्राय करायचं आपल्याला. FRIENDS फ्रेंड्स. फ्रेंड्सचं स्पेलिंग काय असतं? FRIEND फ्रेंड असतं. आणि खूप सगळे असतील तर 1 असेल तर S नाही लागत. आणि मॅनी असतील, मॅनी थिंग्स असतील म्हणजे खूप जास्त असतील तर आपण S लावतो. म्हणून इथे खूप सगळे फ्रेंड्स आहेत म्हणून FRIENDS. 1 फ्रेंड असतं तर FRIENDL असतं. आणि त्यांनी तिथे S लावलेलं आहे म्हणजे मॅनी फ्रेंड्स आहेत. नंतर आहे सिल्वर. SILVER सिल्वर. LAND लँड. त्याच्यानंतर फॉरेवर. FOREVER फॉरेवर. GOLD गोल्ड. त्याच्यानंतर GOLD गोल्ड. नंतर CIRCLE सर्कल. ROUND राउंड. ROUND राउंड. ACROSS अक्रॉस. ACROSS अक्रॉस. तर हे वर्ड्स लिहून काढायचे. होमवर्क करायचं आहे सगळ्यांनी. होमवर्क कम्प्लीट करायचं आहे. ऍटलिस्ट 4 लाईन्स तरी पाहिजेत मला फ्रेंड्स बद्दल. ठीक आहे. इथे टेल 5-6 सेंटेन्सेस अबाउट युअर फ्रेंड दिले ना. आय वॉन्ट ऍटलिस्ट 4 सेंटेन्सेस अबाउट युअर फ्रेंड. ओके. मधुरा आहे का प्रेझेंट? आहे, मधुरा आहे आज. Now we will start our lesson for 2nd standard Marathi medium students. Okay. 1.11 reading time. Lesson number 1.11 reading time. Reading time म्हणजे रीडिंग करायचा टाइम, वाचनाची वेळ असं म्हणतो ना आपण. त्याला काय बोलतात? रीडिंग टाइम. लुक, लिसन अँड रिपीट. लुक म्हणजे बघायचंय, ऐकायचंय आणि रिपीट करायचंय. आपण बघा लास्ट वीक मध्ये सेम मधुरा आपण सेम चॅप्टर शिकलो होतो. भाज्यांचे भांडण है ना, आजीचे जेवण. त्याच्यामध्ये कसं होतं, मध्ये मध्ये जे थिंग्स होते त्याचे नेम्स घ्यायचे होते आपल्याला. सेम टू सेम आपल्याला आता इंग्लिश मध्ये तसंच रीड करायचंय.
सेम रीड करायचे. आपल्याला खाली जे पिक्चर्स दिले त्याचे नेम्स तिथे ठेवायचे आणि तो सेंटेन्स बनवायचा आहे. बघा इथे काय काय दिसत आहेत. मधुरा सांगशील का काय काय पिक्चर आहेत? कोणते कोणते पिक्चर दिसत आहेत सांगता येईल तुला? माईक ऑन कर मधुरा. The sun, the moon. त्याच्यानंतर The moon. Star. स्टार्स आहेत. त्याच्यानंतर काय? Car. स्टार्स नंतर काय आहे? क्लाउड्स है ना. स्काय मध्ये काय असतात? क्लाउड्स असतात. ते काय आहेत? क्लाउड्स आहेत. त्याच्यानंतर मोर दिसतोय आपल्याला. मोरला काय बोलतात? Peacock. पिकॉक. व्हेरी गुड. त्याच्यानंतर झाड दिसतंय, त्याला काय बोलतात? Tree. ट्री. त्याच्यानंतर चिमणी दिसते, चिमणीला काय बोलायचं? Sparrow. पॅरो. व्हेरी गुड. त्याच्यानंतर खाली एक ब्लॅक कलरचा कावळा दिसतोय, कावळ्याला काय बोलतात? Crow. क्रो. त्याच्यानंतर Parrot. पॅरट. खाली गाय दिसतीये, गायला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? Cow. काऊ. आणि त्याच्यानंतर हरिण दिसतंय, हरणाला काय बोलतात? Deer. डिअर. मनाने सांगायचं, ठीक आहे? तुला नाही आलं तर मग मी सांगेन. त्याच्यानंतर खाली काय आहे? माकडला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? Monkey. मंकी. ओके. त्याच्यानंतर परत ट्री आहे है ना. ट्री तर तू सांगितलं. त्याच्यानंतर आहे खारुताई. तिला काय बोलतात इंग्लिश मध्ये? माहितीये तुला? नाही. स्क्विरल. स्क्विरल. काय बोलतात खारुताईला? स्क्विरल. SQUIRREL. स्क्विरल. Squirrel. स्क्विरल. ओके. सगळे तुला येत आहेत वर्ड्स. मग आता आपण त्याची काय माहिती दिली ते बघूया. I am drawing and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the stars and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of tree. The squirrel is also sitting on the branch of the tree. Okay. I am drawing and my friends are looking at my pictures. पिक्चर म्हणजे मी ड्रॉइंग करतोय, तो जो लेसन मधला मुलगा आहे तो काय करतोय? ड्रॉइंग बनवतोय. आणि त्याचे जे फ्रेंड्स बसले असतील त्याच्या आजूबाजूनी, तो ड्रॉइंग करतोय आणि ते सगळे काय करतायत? लुकिंग ऍट माय पिक्चर म्हणजे माझ्या पिक्चर कडे बघतायत. त्यांनी जे पिक्चर ड्रॉ केलंय त्याच्याकडे सगळेजण बघतायत. मग त्यांना काय काय दिसतंय? दे सी द सन. त्यांना काय दिसतंय? सन दिसतोय म्हणजे सूर्य दिसतोय. द मून म्हणजे चंद्र दिसतोय. त्याच्यानंतर द स्टार्स, आकाशामध्ये स्टार्स दिसतायत. आणि क्लाउड्स इन द स्काय म्हणजे ढग म्हणतो ना आपण, ढग दिसतायत आकाशामध्ये. द पीकॉक इज डान्सिंग नियर द ट्री. तर मोर जो आहे तो झाडाजवळ
नाचतोय. डान्स म्हणजे नाचायचं, डान्स करायचा. आणि त्याच्यानंतर काय आहे? एक मिनिट हा, काहीतरी प्रॉब्लेम झाला. स्क्रीन दिसतीये का? स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? नो टीचर. ओके. टीचर दिसत नाही. आता दिसतंय का? Yes, आता ओके ओके ओके. अगेन we will start. I am drawing and my friends are looking at my picture. म्हणजे आम्ही ड्रॉइंग करतोय, म्हणजे मी ड्रॉइंग करतोय आणि माझे फ्रेंड्स कुठे बघतायत? चित्रामध्ये बघतायत. मी काय चित्र बनवतोय त्याच्याकडे बघतायत. दे सी द सन. ते काय बघतायत? सूर्य बघतायत. त्याच्यानंतर द मून, चंद्र बघतायत. त्याच्यानंतर द स्टार्स, स्टार्स चांदणे बघतायत. आणि क्लाउड्स बघतायत, क्लाउड्स इन द स्काय. त्यांना काय काय दिसतंय पिक्चर मध्ये? सन, मून, स्टार्स आणि क्लाउड्स दिसतायत. द पीकॉक इज डान्सिंग नियर द ट्री. म्हणजे मोर जो आहे तो नाचत आहे ट्री जवळ, झाडाजवळ नाचतोय मोर. त्या एका मुलाने असं एक पिक्चर बनवलंय, त्याच्यामध्ये काय काय येतो ते सांगतोय. तर एक मोर जो आहे तो झाडाजवळ नाचतो आहे. द स्पॅरो इज सिटिंग इन बिटवीन द क्रो अँड द पॅरेट. म्हणजे स्पॅरो कुठे बसलेली आहे? क्रो म्हणजे कावळा आणि पोपटच्या मध्ये काय बसलेलं आहे? स्पॅरो बसलेली आहे. द काऊ अँड द डिअर आर ग्रेझिंग इन द मिडो. म्हणजे काऊ जी आहे, गाय आणि डिअर म्हणजे हरिण. गाय आणि डिअर काय करतायत? ग्रेझिंग म्हणजे चरतायत, ह्याच्यामध्ये चरतायत, ग्रास वरती ते चरतायत. मिडो म्हणजे कुरण म्हणतो ना आपण, ग्रास, घास, तर ते चरत आहेत. द मंकी इज सिटिंग अप देअर ऑन अ ब्रांच ऑफ ट्री. जो मंकी आहे तो झाडावर बसलेला आहे. मंकी कुठे बसलाय? झाडावर. ब्रांच ऑफ ट्री म्हणजे झाडाच्या फांदीवरती. ठीक आहे, ब्रांच म्हणजे फांदी. द मंकी इज सिटिंग अप देअर ऑन द ब्रांच ऑफ ट्री. द स्क्विरल इज ऑल्सो सिटिंग ऑन अ ब्रांच ऑफ द ट्री. स्क्विरल जी आहे म्हणजे खारुताई जी आहे ती कुठे बसलेली आहे? ती पण झाडाच्या फांदीवर बसलेली आहे. तर असं छोटस आपल्याला पिक्चरचे नेम आपल्याला बघायचे होते, ते आपण पाहिलेले आहेत. सेंटेन्सचे मीनिंग समजले मधुरा? ओके, मध्येच आवाज गेला होता. समजलं ना तुला? बाकीच्यांना समजलं? ओके. थोडासा टाइम आहे आपल्याकडे, तर आपण नेक्स्ट फक्त रीड करूया, राईम रीड करूया. बर्ड्स, नेक्स्ट राईम काय आहे आपली? बर्ड्स कॅन फ्लाय.
2.1 birds can fly म्हणजे पक्षी उडू शकतात. बर्ड्स म्हणजे काय? पक्षी. आणि फ्लाय म्हणजे उडणे. बर्ड्स कॅन फ्लाय म्हणजे पक्षी उडू शकतात. मग सेम आहे, ही पण राईमच आहे. लिसन, सिंग अँड ऍक्ट म्हणजे ऐकायचंय, सिंग करायचंय, सिंगिंग करायचंय आणि ऍक्ट पण करायचंय. फक्त रीड करूया, वाटलं तर नेक्स्ट एक्सप्लेन करेन मी नेक्स्ट वीक. Birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very, very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. म्हणजे तो छोटासा जो मुलगा आहे तो काय करतोय? ह्याच्यासोबत कंपॅरिझन करतोय सगळ्या ॲनिमल्स सोबत, है ना. काही ॲनिमल्स काय करतात? धावतात, जोरजोरात धावतात, जसं की घोडा. त्याच्यानंतर डॉग्स वॉक करतात. अजून काय कोणता ॲनिमल आहे? फ्रॉग्स काय करतात? जम्प करतात. तर फ्रॉग्सची उडी किती मोठी असते ना, मोठ्या मोठ्याने जम्प करतात ते. तसंच मग ते छोटे मुलं, तो छोटा जो मुलगा आहे तो सगळ्यांशी आपलं कंपॅरिझन करतोय. तर जसं फ्रॉग जम्प करू शकतो तसं तो म्हणतो मी पण जम्प करू शकतो. डक्स म्हणजे बदक स्विमिंग करतात, पोहतात, तर मी पण पोहू शकतो. डॉग्स वॉक करू शकतात तसा मी पण वॉक करू शकतो. आणि घोडे जसं रन करतात तसं मी पण रन करू शकतो. आणि बनीज म्हणजे ससा जो असतो, रॅबिट हॉप करतात, तसं मी पण ग्रासवरती हॉप करू शकतो. तर हे सगळे वर्ड्स आणि आपण नेक्स्ट टाइम बघूया. आता जस्ट मी तुम्हाला रीड करून दाखवली राईम. नेक्स्ट टाइम रीड करून ठेवायची मधुरा. आणि दिलेला होमवर्क कंप्लीट करायचा आहे. सगळे होमवर्क करतायत का? मला देवांचा होमवर्क मिळालेला आहे. आयशा, जिज्ञासा करतात नेहमी होमवर्क, त्यावेळेस नाही आला होमवर्क त्यांचा. ओके, रेग्युलरली होमवर्क करायचा आहे सगळ्यांनी. जे पण वर्ड्स खाली येत आहेत किंवा काय ते रिपीट करायचे. ओके, नाउ वी विल मीट टुमॉरो, है ना. उद्या आपल्याला भेटायचंच आहे. आता आपण थांबूया. बाय बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर. बाय बाय. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय मधुरा. बाय सार्थक. बाय. Bye Sarthak, you have to leave meeting first. Then I can leave.